काही वाघेस्टेट भागातले लोकप्रतिनिधी, मी आत्ता नाव घेणार नाही, त्यांचं नाव लवकरच उघड करतो, त्यांनी परिवहन व्यवस्थापकाला धमकी दिली आहे. गेले अनेक दिवस शेअर रिक्षा चालकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांचा बोर्ड या ठिकाणी त्यांनी लावला होता. त्यांनी त्यांच्या मागण्या या प्रशासनाकडे मांडायला पाहिजेत, त्यांचा तो हक्क आहे. परंतु गेले अनेक दिवस बघतोय, गेली वर्षभर बघतोय, या चौकामधनं शेअर रिक्षा चालक कुठल्याही प्रकारचं नियमाचं पालन न करता ओव्हरसीट त्या ठिकाणी प्रवासी भरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत. आणि यामध्ये काही ठराविक रिक्षा चालक आहेत, ते या ठिकाणी दादागिरी करत आहेत, त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाही आहे. 3 दिवसापूर्वी शेअर रिक्षा चालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग TMT व्यवस्थापक असतील, आयुक्त असतील, त्यांनी या ठिकाणी गेल्या 2 दिवस जवळजवळ 50 बसेस या भागातनं वाघेस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात IT हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वाघेस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे. त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि त्यामुळे आम्ही गेली 3 दिवस या भागातनं TMTच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील, प्रवासी वेळेवर कामावर जातील, याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. माझ्या माहितीनुसार शेअर रिक्षा चालकांनी परवाच्या दिवशी वाहतूक शाखेवर त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी माझ्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा केल्यात. त्यांनी जरूर घोषणा कराव्यात, लोकशाहीमध्ये अधिकार आहे विरोधात घोषणा करायच्या. परंतु या ठिकाणी माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी ओव्हरसीट प्रवासी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात, आपला जीव धोक्यात घालतात. माझं या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संदेश आहे. मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेली 20 वर्षे या भागातनं नेतृत्व करतो, साने गुरुजी पथ असेल, त्या ठिकाणी शेअर रिक्षा चालकांना एक लाईन लावण्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी अर्धा रस्ता हे व्याप्त करतात, ओव्हरसीट प्रवाशांना घेऊन त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन चालू केलं आहे. त्यांनी वेळेच या ठिकाणी सुधारावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. दुसरं, मला मिळालेल्या माहितीनुसार काल परिवहन व्यवस्थापकांनी आम्हाला पत्र दिलं होतं, गावदेवी डेपोवरनं TMTच्या बसेस आणि सॅटिसवरनं आम्ही चालू करू. गावदेवी डेपोवरनं 2 बसेस चालू केलेल्या आहेत, परंतु या बसेस अपुऱ्या आहेत. आणि काल मिळालेल्या माहितीनुसार काही वाघेस्टेट भागातले लोकप्रतिनिधी, मी आत्ता नाव घेणार नाही, त्यांचं नाव लवकरच उघड करतो, त्यांनी परिवहन व्यवस्थापकाला धमकी दिली आहे की आपण बिकाबीन भागातनं बसेस सोडू नये. माझा त्यांना स्पष्ट इशारा आहे की आपण निवडून आलो आहे, ते लोकांकरता निवडून आलो आहे, काही ठराविक बेशिस्त शेअर रिक्षा चालकांकरता आपण निवडून आलेलो नाही आहे. त्यामुळे माझा तुम्हाला हा या ठिकाणी इशारा समजा, तुमच्या भागातील शेअर रिक्षा चालक या इकडे येऊन दादागिरी आणि बेशिस्त जर वागणार असेल तर त्यांना सरळ करण्याचं काम या ठिकाणी संजय वाघुले करणार, हे आपण लक्षात ठेवावं. तर 2 दिवसामध्ये परिवहनला मोठ्या प्रमाणात फायदा देखील या ठिकाणी अचानक संप केल्यामुळे आजच महाराष्ट्र टाइम्सला बातमी आली आहे की परिवहनच्या उत्पन्नामध्ये 3.5 लाखाची भर त्या ठिकाणी पडली आहे. आणि त्यामुळे परिवहन सेवा पण चालायला पाहिजे, शेअर रिक्षा चालकांचं पोट पण भरायला पाहिजे. शेअर रिक्षा चालकांनी 3 प्रवासी घेऊन या ठिकाणी त्यांनी त्यांचा धंदा करावा, आमचा त्यांना विरोध नाही आहे. परंतु वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर जर ते 5-5 प्रवासी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार असाल तर त्याला आमचा स्पष्ट विरोध राहील. आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांना आणि RTOला माझी नम्र विनंती आहे की सकाळी 8 ते 11 या भागामध्ये आपली गस्त वाढवावी.